नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये, नवीन एक ब्लॉगमध्ये, भाजी मंडीच्या व्हिडिओमध्ये. चला बघा, काल नागपंचमी होती, सोमवार असल्यामुळे मार्केट बी बंद होतं. नागपंचमी आज भाजीच्या मार्केटमध्ये खूप उचाल पाहायला मिळाला. खूप भाव वाढले आहे मार्केटमध्ये भाजीच्या आज, कारण नागपंचमी असल्यामुळे भाजी आली नाही आज. जवळपास बऱ्याचशा भाज्या शॉर्ट होत्या आज, आणि ज्या पण आल्या त्याचे भाव खूप जास्त वाढलेले आहेत. चला भाव पाहू मग आपण, का भाव आहे आजचे. तर चला. भरत ओ भरत, इकडं सांग. वांगे का भाव आपले? कॅरेट 700 रुपये कॅरेट. 700 रुपये दिले का? शिमरन आहे कोणते? सिमरन आहे का? 50 रुपये किलो काटे पे. अरे बाप, 700 रुपये कॅरेट. आज मार्केटमध्ये भाजीच नाही आहे म्हणते, जवळपास सांगू राहिला मित्र, त्याला भेटलेच नाही म्हणते भाजी. सिमरन वांगे 700 रुपये कॅरेट, म्हणजे 400 रुपयाचे डायरेक्ट 700 रुपयावर. बघू समोर काही आलं का नाही आज. काही आलं नाही म्हणते जास्त. एवढी शेंगा दिसू राहिल्या. शेंगा आहे 60 रुपये किलो. आ 60. पन्नीचे रेट विचारतो. हो, पन्नासचे 50. भाऊ इकडे इकडे लपून बसले भाऊ. बोला. राज भाऊ, आता माल नाही दिसू राहिला. भेंडी खपली 40 रुपये, चवलाई 40 रुपये. मग आज आलं नाही का भाजी? आज आली नाही ना, असं होणारच. हे 50 कपली का? बघा 50 कपली म्हणजे बघा. जे काय रविवारी 15 आणि 20 रुपये किलो होती, आज 40 आणि 50. म्हणून त्याची कवा सांगू शकत नाही आहे, कधी येत कधी नाही येत. आज माल भाजी आली नाही म्हणून एवढे भाव आहे आज. बघू आता समोर येते नाही येत. पाऊस नाही झाला तेवढा. भाऊ आज कोणती गाडी आणली होती? नाशिक. काय आणलं होतं? फक्त पत्ताकोबी. काय मग पत्ताकोबीचे काही रेट वाढवले का नाही? 16 रुपये डाऊन झाले. बघ पत्ताकोबीच्या बाबतीत डाऊन झाला. बाकी सगळे माल टाईट खपले ना. पाऊस नाही आहे तसा, पण तरी पण थोडीफार आज बरीच तेजी दिसून राहिले मार्केटमध्ये. टिप्पल चौपल भाव दिसून राहिले सगळ्या भाजीचे. बघू आता समोर जाऊन. अजून फुलकोबी नवीन व्हेरायटी तर नाहीच दिसून राहिली आहे, पण जुन्या व्हेरायटी मध्ये तेजी आहे. बघा काय दिसून नाही राहिला. भेंडी ना, चवळीच्या शेंगा ना, फुलकोबी ते पत्ताकोबी, सांबार पालक. बस आज काय आलं नाही का रे? आज काही आले नाही. नागपंचमीचे ना दोडके आले ते सुपर. एवढे दोडके होते लवकर का? नागपंचमीच्या नाही आलाय ना? नागपंचमीचे बरं. 4च पन्ने आले ते दोडकेच्या फक्त. बरोबर. नागपंचमीच्या ना वावरात. भेटलं भाऊ ते. बरोबर. वावरात जात नाही लोक. जात नाही रे बस. आता हा हा, उद्या भाव पण कमी होऊन जाईल म्हणून जास्त घेऊन ठेवायला पडत नाही. म्हणजे आज समजा जवळपास आज टिबल चौबल रेट झाल्या, कारण भाजीची आवकच खूपच कमी आहे आज. खूपच कमी आहे. नागपंचमी आली ना कालची, तर मजूर जात नाही त्याच्यामुळे आज जवळपास पोझिशन अशी आहे. बघा पौरवाला मध्ये मूग आहे. मूग विचारत राहता ना तुम्ही, मूग आहे का नाही मार्केटमध्ये, मूग येते का नाही मार्केटमध्ये. बघा मूग, त्याला भाव असेल चांगलेच असेल मुगाला भाव, कारण भाजी आहे नाही असे पोत्यामध्ये भरून येते. भाऊ मूग काय का खाऊ? मूग 80 रुपये, 75 रुपये. 80-75 रुपये. 75 रुपये कट्ट्याचे भाव, आणि चिल्लर मध्ये 80 रुपये. हे बघा मूग. चला आपण सायनाथ कंपनीत आलो. मला तर वाटतं काकडी आली असन. जास्त काही भाजी आली नाही आज आहे ना नागपंचमी आहे ना. का भाव आपल्या काकड्या मग? 20 रुपये किलो. हा कद्दू बस. बाकी माय ना आज नागपंचमीच्या ना आहे ना, उद्या येणार ना भाजी. बघा मित्रांनो, आजचे जे भाव आहे हे तुम्ही काही पक्के पकडू नका, कारण आज नागपंचमीच्या ना भाजी नाही आली. नाही तर मग बाकी दिवस समजा तुम्ही समजू शकता. नाही तर म्हणसान आज एवढा भाव आहे, उद्या मग एकदम भाव डाऊन झाले तर कसे. तर त्रिकुटामध्ये जाऊ आपण. बघा त्यांच्याकडे काही जास्त भाजी आहे नाही. विचारू त्यांना किती वाजता आले होते तुम्ही भाजी घ्यायला. भाऊ काम किती वाजता आले तुम्ही भाजी घ्यायला? मी 3 वाजता. 3 वाजता. भाजी भेटली का आज? नाही, कमी होतं माझं. कमी होत आहे ना आज भाजी कमी होती आहे ना, म्हणूनच काही असं नवीन नाही. मिरची काय म्हणते आज? मिरची 50-40 ना. मिरची तेजी नाही आहे, फक्त वांग्यात तेजी आहे. वांगे आहे ते चिमरन वांगे का गाव खाल्ले? 600 रुपये कॅरेट. 600 रुपये कॅरेट आहे ना. हे चिमरन वांगे 600 रुपये. हेच नाही आली, भाजीच नाही आली जास्त म्हणून सगळं. फुलकोबी वगैरे आलते का मध्ये भाऊ? फुलकोबी का भाव खापली? 60 रुपये. 60 रुपये जागेवर आहे ना. हा पन्नीचे रेट 60 रुपये. चला वैष्णवी कंपनीचा आपण. भाऊ आहे उभे, विचारू त्यांना टमाट्यासोबत अजून काय आलं दादा. विचारू भाऊला टमाटे आणि अजून काय काय आलं दादा.
भाऊ टमाटे VIP एकदम VIP काय भाव खपूर आले आज? 450 450 रुपये कॅरेट. बेंगलोर माल बेंगलोर ना? हो बघा मित्रांनो, बघून घ्या एकदा. अजून काय आलतं का पन्ना भाऊ आपल्याकडे? फुलगोबी 50 फुलगोबी 50 खपली आहे ना? अजून मिरची 30 मिरची 30 खपली आहे ना पोत्याचे भाव. बघा मस्त VIP माल आहे 450 रुपये कॅरेट. 27-28 किलो भरती है. हाँ क्या बोले कैरेट के लिए? हर 200 बोलो हर 200 व्यापारी हर व्यापारी 250 हर 300 हर 3.5 बोला फटाफट लवकर 400 हर 3.5 4 बोले चार इसके एक, चार सकाराम दो. के 400 चा आवाज कमी आला. हाँ 400 चा आवाज कमी आला, जोरात द्या. जोर से बोल रहे 450 बोलो 450 रुपया बोल इसके 450 मणे पूरे उसके चलो पूरा गाड़ी चला आता आपण एसके मध्ये आलो. विचारू भाऊला काय आला होतं म्हणून. ये बिका गावरानी समारी वाला है तो सुपर ये बिका 30-35 रुपए किलो 30-35 और हल्के में बिका 20-25 रुपए किलो और क्या आया था? लौकी आई थी लौकी लौकी वाली लौकी 15 रुपए किलो बिकी पन्नी 15 में ना, पन्नी एक नहीं ठोक के रेट 15 रुपए किलो ठोक लौकी के रेट है ना. हाँ ये सब ठोक के रेट है. मेथी आली फूलगोभी बिकी 40-50 फुलगोबी आई थी काय? 40-50. 50 बिकी. हा फुलगोबी चांगला भाव भेटला. बघा मित्रांनो, एसके मध्ये आता पालकची विचारू आपण गट्टे इथं खान लेबल मध्ये जाऊन. मंगेश घे रे भाव आहे. खान लेबल मध्ये जाऊन आपण पालक विचारू का आमच्या खपली का गट्ट्यामध्ये. बघा गट्ट्या पालकचे विचारू. पालक 50 रुपए किलो है चिल्लर 50 रुपए किलो पालक चिल्लर गट्टा 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 क्या भाव बिके रे? 40 बिके क्या? पालक में आरक्षण अभी बाबू पालक में आरक्षण आहे बोलते. चला आता आपण भारत कंपनीत जाऊ आपण. भाऊ आज इथं विचारू झाला टमाटे लोकलची येऊन राहिले वाटते जवळपास टमाटे. कुठच्या विचारूनच घेऊन आपण काय का नाही. भाऊ टमाटे 400 का बेंगलोर? बेंगलोर नहीं है लोकल आता लोकल चालू आहे सध्या. माल है लातूर आहे म्हणते हे. लातूरचा माल आहे म्हणजे लोकल म्हणलं तर आमच्या महाराष्ट्रातला असं समजून घेत जा. चार हा बेंगलोर वगैरे संभार समार लातूरचा एक नंबर माल है संभार बी लातूरचा 30 रुपये 40 रुपये. हा संभार आहे 30 रुपये 40 रुपये किलो. लातूरचा बरोबर हिरवा गार संभार. क्या है तेरे पास? लौकी की पन्नी बोल. लौकी की पन्नी 30 रुपए किलो है 30 रुपये लगेगी. 15 किलो की पन्नी ठीक. आज जवळपास भाजी खूपच कमी होती मार्केटमध्ये, त्याच्यामुळे भाव डबल टिबलच झाले होते. पत्ताकोबी जर सोडलं तर सगळे भाव जवळपास मस्त दाबून. चला मित्रांनो, इथपर्यंत तुम्ही व्हिडिओ बघितलाच असेल. तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, दोस्ता मित्रांना शेअर करा. धन्यवाद. जय महाराज.